या पृथ्वी तलावरती येण्यासाठी स्वतः देव सुद्धा म्हणतात, देवा आम्हाला पृथ्वी तलावर पाठव, पण देव सुद्धा पृथ्वी तलावरती येऊ शकत नाही. देव पृथ्वी तलावर आल्यावर बघा त्यांचे पाय कधी पृथ्वीला स्पर्श होत नाही. देवाचे पाय कधी पृथ्वीला स्पर्श होत नसतात. त्यामुळे म्हणे देवा हे वृंदावन सोडून आम्हाला कुठे पाठवू नको, कारण बघा वृंदावन सारखं क्षेत्र अजूनही आपल्याला कुठे बघायला भेटणार नाही. कारण बघा त्या वृंदावन मध्ये गेल्याच्या नंतर प्रत्येक जण तिथे राधे राधे बोलत असतो. जर एकमेकांना जरी बोलायचं असलं तर राधे राधे म्हणून बोलतात. आम्ही ज्यावेळेस वृंदावनला होतो त्यावेळेस वृंदावनला राहत असताना तिथले जे लोक होते ते लोक पायामध्ये चप्पल सुद्धा घालत नव्हते. का घालत नव्हते चप्पल? तर म्हणे माझे भगवान परमात्मा इथे बाके बिहारी स्वतः बिना चप्पलाचे इथे खेळलेले, तर ही माती माझ्या भगवंताने खाल्लेली आहे आणि त्याच मातीमध्ये जर का आम्ही चप्पल घालून फिरलो तर माझ्या देवाचा अपमान होईल. हा भाव ठेवून तिथले लोक चप्पल सुद्धा घालत नव्हते. रोज तिथली परिक्रमा करत होते वृंदावनची. वृंदावनचं महात्म्य सांगत असताना अनेक प्रकारचं वृंदावनचं महात्म्य सांगितलेलं आहे. तिथे त्या वृंदावन मध्ये प्रत्येक घरी कन्हैयाचं मंदिर आहे. प्रत्येक घरी सर्वात मोठे तिथलं जागृत मंदिर आहे ते म्हणजे बाके बिहारीचं मंदिर. ते बाके बिहारीचं मंदिर प्रगट, तिथे मूर्ती प्रगट झालेली आहे. आपण मूर्ती केली ती भाग वेगळा झाला, तो भाग वेगळा झाला, पण तिथे स्वतः मूर्ती प्रगट झालेली आहे. त्या बाके बिहारीची जी नजर आहे ती नजर जर का आपण एकाग्र चित्ताने थोड्या वेळ जरी बघितली काही क्षण, तरी सुद्धा त्या बाके बिहारीच्या नजरेची आपल्या नजरेची तार जोडल्या जाते. त्यामुळे तिथे मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर खूप गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये आपल्याला जर बाके बिहारीचं दर्शन झालं तरी सुद्धा त्याच्या दृष्टीचं आणि त्याच्या पायाचं कधी दर्शन होत नाही. लगेच ते पडदा टाकतात आणि ते पडदा टाकून आपल्या डोळ्याची नजर आणि देवाच्या डोळ्याची नजर ते तार तोडतात. तिथले ब्राह्मण देवाचं दर्शन घेताना त्या मंदिरामध्ये प्रवेश होताना प्रत्येक भक्त देवाचा रडत रडत देवाजवळ जातो. अचानक डोळ्याला पाणी येऊन जातं. अजूनही त्या देवाची मूर्ती जर का आठवली तर अंगाला काटा येतो, एवढी सुंदर मूर्ती. त्या बाके बिहारीच्या मंदिरामध्ये आपण दर्शनाला जावं वृंदावनला गेल्याच्या नंतर. आणि या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर आपल्या पंढरपूरला आणि वृंदावनला आपण जावंच. हे दोन क्षेत्रामध्ये तरी आपण जायला पाहिजे. त्या वृंदावनच्या क्षेत्रामध्ये बघा सुंदर असं निधिवन आहे. त्या निधिवनचा महिमा काय आपल्याला पुढे श्रवणच करायचं आहे, पण त्या अगोदर तुम्हाला सांगते त्या निधिवन मध्ये ते जे वन आहे त्या वनामध्ये अनेक प्रकारचे झाडं आहेत. ते झाडं म्हणजे स्वतः गोपी आहेत. गोपियांचं प्रतीक आहे ते झाडं. ज्या वेळेस भगवंताने महारास लीला केली त्यावेळेस त्या गोपिका कुठेही न जाता तिथेच स्थिर झाल्या आणि तिथेच वृक्षांमध्ये त्यांचा रूपांतर झालं. आणि त्या गोपिया कोणी सामान्य नव्हत्या. त्या गोपिया स्वतः साधूचं रूप होत्या. साधूचं रूप धारण करून आलेल्या त्या गोपिया भगवंतासोबत महारास झाल्याच्या नंतर त्याच निधिवन मध्ये राहायला लागल्या. आजही वृंदावन मध्ये 7 वाजल्याच्या नंतर निधिवन मध्ये कोणीही जात नाही. सुंदर असं तिथे निधिवन आहे. यमुना मातेचं तीर आहे आणि त्या यमुना मातेच्या तीरावरती एवढं मन प्रसन्न होतं, असं वाटतं त्या यमुना मातेच्या तीरावरनं आपण उठावच नाही. एवढं सुंदर यमुना मातेचं तीर आहे. पवित्र असं स्थान आहे ते. त्या स्थानावरती अजूनही भगवान परमात्मा जागृत आहे. तिथे भगवंताचं अनेक प्रकारे आपल्याला गुप्तपणे दर्शन होत असतं. पण त्या निधिवन मध्ये गेले, त्या वृंदावन मध्ये गेल्याच्या नंतर आपला तेवढा भाव सुद्धा असायला हवा. आमचे गुरुवर्य बालाजी बाबा ते ज्या वेळेस आम्ही वृंदावनला राहिला होतो त्यावेळेस यमुना मातेला पूर आला होता. त्यावेळेस आमच्या रूम मध्ये एवढं पाणी होतं. आम्ही घाबरलो आणि आम्ही तिथून निघलो इकडे यायला. पण जे माझे गुरुवारी होते बालाजी बाबा ते म्हणाले मी कुठेही जाणार नाही. मी माझा आश्रम सोडून आणि मी माझी ही भगवंताची खोली सोडून कुठंच जाणार नाही म्हणे. माझं रक्षण माझा भगवान परमात्मा करेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे गुरुवर्य
ज्या रूम मध्ये राहत होते त्या रूम मध्ये भगवंताचं जे मंदिर वगैरे होतं त्यांचं बाकी बिहारी होते, गोवर्धन पर्वत होते, असे बरेचसे जण तिथे त्यांचं देवघर राहायचं आणि त्याच देवघरामध्ये ते राहत होते. त्यांच्या आश्रमामध्ये सगळीकडे पाणी गेलं होतं, कमरा एवढं पाणी त्यांच्या आश्रमामध्ये होतं, पण त्यांच्या रूम मध्ये थेंबभर सुद्धा पाणी गेलं नव्हतं. जर भाव ठेवून आपण तिथे राहिलो तर स्वतः भगवान परमात्मा आपल्याला तिथे राहायला मदत करतो. पण तिथे जाण्याचं भाग्य प्रत्येक जणाचं नाहीये. आम्हाला वृंदावनला जात असताना 2 वर्षाने आम्ही ठरवत होतो वृंदावनला जायचं, तेव्हा कुठे आम्हाला तिकडे जायला भेटलं होतं. तरी सुद्धा तिथे जाण्यासाठी भाग्य लागते, खूप भाग्य लागते, तेव्हा आपल्याला वृंदावनला जायला भेटतं. तिथे एक आजीबाई होत्या, म्हणजे वयस्कर होत्या बऱ्याच. आमचे बाबाच्या बाजूला राहत होत्या त्या थोडंसं, आणि बाबा परिक्रमा करायला जायचे. वृंदावनची परिक्रमा करायला गेल्याच्या नंतर वाटेमध्ये एक बाबांना एक दिवस कुत्र दिसलं. ते कुत्र बाबा जसं ते परिक्रमा करायचे आमचे बाबा, तसंच ते कुत्र सुद्धा बाबासोबत परिक्रमा करू लागलं. बघता 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 तो बाबांच्या सोबत 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 चालायचा. हे साधू होते. लगेच बाबांना कळालं की हा माझ्यासोबत येतोय, म्हणजे याला सुद्धा माझ्यासोबत परिक्रमा करायची. तेव्हा बाबा त्याला सोबतच घेऊन जायचे. आणि यमुना मातेचं तीर आल्याच्या नंतर बाबा म्हणतात, त्या कुत्र्याला बोलतात, बाबा संन्यासी होते, एकटे राहायचे, कधीच कोणाला जास्त बोलत नव्हते, नेहमी थोडंसं बोलायचे. त्या कुत्र्याला बाबा बोलू लागले, म्हणे बाबा मला आता इथे स्नान करायचंय, तुला थांबायचं असेल तर थांब, नाही तर तुझी परिक्रमा तू करत राहा. त्यावेळेस बाबांचं स्नान जोपर्यंत होतंय तोपर्यंत तो कुत्र ते यमुना मातेचं पाणी पितो, यमुना मातेच्या जवळ बसतो. आणि यमुना मातेच्या भगवंत आमच्या बाबांचं जोपर्यंत स्नान होत नाही तोपर्यंत ते कुत्र बाबाजवळच राहिलं. आणि जसं आमच्या बाबांचं स्नान झालं तसं बाबा निघायला लागले आणि ते कुत्र सुद्धा बाबांच्या सोबतच निघालं. बघता बघता समोर राधा वल्लभची आरती चालू राहायची, बाबांचा नियम होता तो. आणि आरतीच्या वेळेलाच बाबा नेमके तिथे जात होते. आरती चालू झाली, त्या कुत्र्याला परत बाबा म्हणतात, म्हणे मला आरतीला थांबायचे, तू थांबतो की जातो? तर आरती होईपर्यंत तो कुत्रा तिथेच उभा राहिला. परत बाबा समोर चालायला लागले आणि जिथून बाबाने परिक्रमा धरली होती तिथे बाबाची परिक्रमा संपली. बाबाने तिथे नमस्कार केला आणि म्हणे कुत्र्याला म्हणाले, आता माझी परिक्रमा झालीये, मी माझ्या घरी जातो, तू जिथून परिक्रमा धरली होती तिथे तुझी परिक्रमा सोड म्हणे. आणि समोर गेले आणि समोर गेल्याच्या नंतर जसं बाबाची परिक्रमा संपली तसं तो कुत्रा समोर निघून गेला आणि बाबाच्या आश्रमामध्ये येऊन थांबले. सत्य घटना बाबांनी आम्हाला सांगितलेली. एकांतामध्ये बसल्याच्या नंतर बाबा कधी आम्हाला संसाराचं बोलत नव्हते, नेहमी असे दृष्टांत सांगत होते, असं बाबांच्या आयुष्यामध्ये घडलेले प्रसंग सांगत होते. वास्तविक बाबा त्या वृंदावन मध्ये राहायला गेले नव्हते, ते गेले होते ते फक्त दर्शनाला. आणि ते पण दर्शनाला गेले नव्हते, बाजूला त्यांची गुरुवारांची कथा होती त्यामुळे गेले होते. पण सहज तिथे दर्शनाला गेले आणि दर्शनाला गेल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये भाव आला की मी या वृंदावन मध्येच राहावं. आणि बाबा त्यांच्या सोबतच्या गुरुबंधूंना सांगितलं, म्हणे तुम्ही जा आणि 8 दिवसाने मी परत वापस येईल. पण 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, बाबा तिथेच राहायला लागले. बघता बघता बरेच दिवस झाले, तेव्हा बाबांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण कोणालाच बाबा सापडले नाही. बऱ्याच जणांना सापडायचा प्रयत्न केला पण कुठे सापडले नाही. आणि एक दिवस बाबा त्यांची देवपूजा करत असताना विठ्ठलाचा फोटो होता, विठ्ठल भगवंताचा, त्या फोटोच्या पाठीमागे ते फोटो साफ करताना बाबांना दिसलं की त्या पंढरीनाथ पांडुरंगाच्या फोटोच्या पाठीमागे गोपालकृष्णाचा फोटो आला होता. नाही, ते गोपालकृष्णाचा फोटो बाबांनी ठेवलेला नव्हता, आपण मध्ये तिथे तो बाकी आला होता. हा चमत्कार मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितला होता. त्या पांडुरंगाच्या फोटोच्या पाठीमागे कृष्णाचा फोटो आलेला होता. अशा अनेक लीला तिथे बघायला भेटतात, अनेक देवाचे दृष्टांत बघायला भेटतात, देवाने केलेले चमत्कार बघायला भेटतात. एक तिथे फिरण्याकरिता माणूस गेलेला होता वृंदावन मध्ये. तो गेलेला माणूस, त्याला रात्रीच्या वेळेला 12च्या नंतर बासुरीचा आवाज यायला लागला. देवाच्या बासुरीचा आवाज येत होता. इकडे तिकडे तो बघायला लागला पण कुठेच बासुरी दिसत नाहीये. तिथून तो बाहेर निघाला
बाहेर निघाल्याच्या नंतर सर्व गल्लीमध्ये त्याने बघितलं, कुठेच दिसत नाहीये. तिथून तो पाणी घाटला गेला. पाणी घाटच्या पुढे केसी घाटला गेला. केसी घाटच्या पुढे बघता 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 रात्रीच्या वेळेला त्याने सर्व परिक्रमा केली आणि सगळीकडे बघितलं तरी सुद्धा त्याला कुठेच बासुरीचा आवाज येत नव्हता. बाके बिहारीच्या मंदिरामध्ये गेला, राधा वल्लभच्या मंदिरामध्ये गेला, प्रेम मंदिरामध्ये गेला, सगळीकडे गेला, पण कुठंच त्याला बासुरी दिसली नाही. पण बासुरीचा आवाज मात्र त्याच्या कानामध्ये यायचा. त्यावेळेस बासुरीचा आवाज शोधत 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 त्याला जिथून बासुरीचा आवाज येत होता तिथेच जाऊन तो बासुरीचा आवाज शांत झाला. रात्रभर त्याला त्या बासुरीने फिरवलं. असे अनेक दृष्टांत तिथे आपल्याला बघायला भेटतात. पण जीवनामध्ये हे घडलेले दृष्टांत कधी कोणाला सांगायचे नसतात. पण हे माझ्या बाबांच्या जीवनामध्ये घडलेले, म्हणजे माझ्या गुरुवर्यांच्या जीवनामध्ये घडलेले दृष्टांत तुम्हाला सांगते. कारण साधू महात्म्याचं जे जीवन असतं ते साधू महात्म्याचं जीवन हे जगाच्या कल्याणासाठीच असतं. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये घडलेले हे सर्व दृष्टांत आहेत, हे सर्व प्रसंग आहेत. असं ते वृंदावन क्षेत्र खूप पावन आहे, शुद्ध आहे. त्या वृंदावन मध्ये अजूनही कलीचा वास नाही. प्रत्येक जागी तिथे सुंदर अशी हवा येते. आपल्यासारखी दूषित हवा तिकडे नसते. आणि तिथे गेल्याच्या नंतर आपोआप मन परिवर्तन होतं. आपोआप आपल्या तोंडामध्ये राधे राधे यायला लागतं. तिथे गेल्यावरती मी आता रामकृष्ण हरी असा जप करत असते. तिथे गेल्यावर डायरेक्ट माझ्या मुखातून राधे राधे येत होतं. मी बाबांना म्हटलं, बाबा मी आतापर्यंत रामकृष्ण हरी जप करायचे ना, आता राधा राधा करायला लागले. तर म्हणे माझा विठ्ठल माझ्यावर रुसेल ना. म्हणलं बाबांना सांगितलं रुसत गिसत काही नाही. हे काय आहे, क्षेत्राचा महिमा आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण जातो त्या क्षेत्राचा महिमा आपल्याला लागत असतो. संतांच्या विभूती या जगाच्या कल्याणासाठीच हे संत पृथ्वी तलावरती आलेले. आमचे साधू, आमचे बाबा संताचे जरी रूप असेल असं जरी म्हटलं तरी सुद्धा चालतं. आणि बघा, आपल्या गुरुवर्यामध्ये आपण नेहमी संत बघितला पाहिजे, आपण नेहमी देव बघितला पाहिजे. कारण जर का गुरुवरती निष्ठा असेल तर या जगामधली कोणतीही गोष्ट आपल्याला प्राप्त घेऊन आपल्याला त्यामध्ये आपला गुरुच ताकद देत असतो. देव कधी ताकद देत नाही, गुरु ताकद देतो. त्यामुळे गुरूंवरती नेहमी विश्वास ठेवावा. गुरूंवरती विश्वास ठेवायला हवा. गुरूंवरती प्रत्येकाचा भाव असला पाहिजे. त्याच वृंदावन मध्ये लाभलेले आमचे गुरु बालाजी बाबा, सुंदर असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आजही त्यांची खूप आठवण येते आणि वृंदावनला आम्ही त्यांना भेटायला अजून सुद्धा जाणार. जोपर्यंत गुरु आपले आहेत तोपर्यंत आपण वर्षातून एकदा तरी गुरुचा नमस्कार केला पाहिजे, एकदा तरी गुरु जवळ आपण गेलं पाहिजे. तर सुंदर असं ते वृंदावनचं महात्म्य आहे. याच वृंदावनचं महात्म्य सांगत सांगत आमचे शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला महारास लीलेमध्ये नेतात. आणि त्या महारास लीलेमध्ये प्रवेश करत असताना शुकदेवजी बाबा सांगतायत की म्हणे, भगवंत एक वेळेस भगवान परमात्मा शांत चित्ताने शरद पौर्णिमेच्या रात्री सुंदर असा मोगऱ्याचा सुगंध येत होता. अनेक फुलं तिथे उमललेले होते. चंद्राचा स्वच्छ असा प्रकाश तिथे पडलेला होता. मंद मंद हवा चालू होती. स्वच्छ प्रकाश पौर्णिमेचा पडलेला. त्या पौर्णिमेच्या रात्री माझ्या भगवान परमात्म्याला महारास करायची इच्छा झाली. त्यावेळेस ती महारास करण्याची इच्छा झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा सुंदर अशी बासुरी वाजवायला लागली. आणि भगवान परमात्मा बासुरी वाजवायला लागल्याच्या नंतर सर्व गोपींच्या कानावरती ते आवाज गेला. बघा, भगवान परमात्मा अनेक प्रकारची बासुरी वाजवतात. बासुरी वाजवत असताना जर भगवंताला गायींना बोलवायचं असेल तर भगवान परमात्मा वेगळ्या प्रकारची बासुरी वाजवतात. गोपियांना बोलवायचं असेल तर वेगळ्या प्रकारची वाजवतात. ग्वालांना बोलवायचं असेल तर वेगळ्या प्रकारची वाजवतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या राधा राणींना बोलवायचं असेल तर भगवान परमात्मा वेगळ्या प्रकारची बासुरी वाजवतात. अशी ही शरद पौर्णिमेच्या रात्री वाजवलेली भगवंतानी दिव्य बासुरी आहे. ती बासुरी वाजवल्याबरोबर सर्व गोपियांना भगवंताने वाजवलेल्या बासुरीचा आवाज गेला. आणि बघा, हे जे भगवान परमात्मा होते ते गोपियांना काही खुणा करत होते. कारण जे प्रेमिका असतात ते प्रेमिका एकमेकांच्या खुणांवरती समजतात की हे नेमकं काय बोलतं.
भगवान परमात्मा आणि ती गोपिया या दोघांमध्ये प्रेमाचं नातं होतं आणि या प्रेमाच्या नात्यामध्ये आमच्या भगवान परमात्म्याने कुठे जर त्यांना जंगलामध्ये भेटायचं असेल, कुठे त्यांना भगवान परमात्मा कुठे जात आहेत हे जर का गोपियांना कळून घ्यायचं असेल तर भगवान परमात्म्याचं जे मुकुट होतं ते मुकुट भगवान परमात्मा कधी डाव्या बाजूने करायचे. डाव्या बाजूने भगवंताने मुकुट लावलं की गोपियांना समजायचं की आज भगवंत या दिशेने जाणार आहे. भगवंताने कधी उजव्या बाजूने आपलं मुकुट लावलं तर गोपियांना कळत होतं भगवंत या दिशेने जाणार आहे. आणि गोपिया कुठे जात असतील तर गोपिया जे त्यांचे दह्या दुधाचे मटके होते ते दह्या दुधाचे मटके कधी डाव्या बाजूने घ्यायच्या कधी उजव्या बाजूने घ्यायच्या आणि देवाला सांगायच्या देवा आम्ही इकडे जातोय. असे वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्या खुणा होत्या. त्याचपैकी ही एक बासुरीची खूण होती आणि सुंदर असा बासुरीचा आवाज आला. जसा बासुरीचा आवाज आला तसं सर्व गोपिया जाग्या झाल्या. माझ्या भगवंताने मला बोलवलंय, व्याकुळ व्हायला लागल्या. काही गोपी स्वयंपाक करत होत्या, काही गोपी वेगवेगळ्या प्रकारची कामं करत होत्या. रात्रीची वेळ झालेली होती. काही गोपिया स्वयंपाक करत होत्या. तसा स्वयंपाक करता करता उठायच्या आणि भगवंताकडे निघाले. काही गोपिया आपल्या मुलाबाळांना सांभाळायच्या. तसंच मुलाबाळांना सांभाळायचं सोडून त्या इकडे पळायला लागले. एक गोपी होती, तिचं नवीन नवीन लग्न झालेलं होतं आणि नवीन नवीन लग्न झाल्यामुळे तिची असणारी सासू तिला कुठेच जाऊ देत नव्हती, घरीच राहू द्यायची. आणि नेमकं तिच्या आईने तिला सांगितलं होतं लग्न होताना, आणि त्या गोकुळामध्ये एक कान्हा राहतो. तो कान्हा त्या गावामध्ये सून असो लेक असो कोणी असो तिला आपल्या प्रेमामध्ये पाडून घेतो म्हणे, चोरी करतो म्हणे ते मनाची. त्यामुळे तू तिथे गेल्याच्या नंतर कधीच त्या कानाचं तोंड बघायचं नाही आणि जर बघितलंस तर म्हणे तुला सुद्धा तो काना त्याच्या प्रेमामध्ये पाडेल. तेव्हा त्या गोपीने कधी भगवान परमात्म्याचं मुख पाहिलेलं नव्हतं. पण ज्या वेळेस ही बासुरी वाजली त्यावेळेस काही तिला राहावंसं झालं. वाजत होत्या त्यावेळेस त्या गोपिया भगवंताला म्हणायच्या की म्हणे देवा अशी कशी रे बासुरी वाजवली तू. ती बासुरी वाजवल्याबरोबर सर्व गोपियांचं देह भान हरवून गेलं होतं. काही गोपिया त्या गोकुळामध्ये प्रत्येक घरोघरी गायी असायच्या. त्या गोपिया गाईचं दूध काढण्याऐवजी बैलाच खाली जाऊन बसल्या, कशाला, दूध काढायला. एवढा गोपिया आपलं देह भान हरवून गेल्या होत्या. प्रत्येक गोपी भाकर तव्यावरती टाकायची तर चुलीमध्ये टाकली. असे अनेक लीला सांगतात की त्या गोपियांना भगवंताने बासुरी वाजवल्याबरोबर त्यांचा देह भान हरवून गेला होता. त्या गोपीला ज्या वेळेस तिची सासू जाऊ देत नव्हती त्यावेळेस गोपीने हट्ट धरला की म्हणे नाही मला माझ्या देवाकडे जायचंच आहे. त्यावेळेस त्या गोपियाला तिच्या नवऱ्याने आणि तिच्या सासूने बांधून ठेवलं. ज्या वेळेस तिला बांधून ठेवलं त्यावेळेस तिने डोळे बंद केले आणि भगवान परमात्म्याचं स्मरण करायला लागली. देवाला आवाज द्यायला लागली, म्हणे कान्हा मला तुझ्याकडे यायचंय पण हा संसार मला तुझ्याकडे येऊ देत नाहीये. देवा मला सुद्धा तुझ्या चरणावरती यायचंय, मला सुद्धा तुझ्या या रासलीलेमध्ये यायचंय, मला सुद्धा देवा तुझ्याकडे यायचंय पण हा संसार मला तुझ्याकडे येऊ देत नाही. गोपीला दुःख होत होतं. त्या दुःखामध्ये व्याकुळ होऊन तो देवाला आवाज देत होती. डोळ्यामध्ये तिच्या पाणी होतं. देवाला आवाज देत असताना देवाला म्हणते देवा या संसाराला मी आता कंटाळले, कंटाळा आला म्हणे मला, या संसाराचा वीट आलाय मला आता तुझ्याकडे बोलवून घे. आपल्याला सुद्धा संसारामध्ये भगवंताचा देवदेव करायचं असेल, भगवंताजवळ जायचं असेल तर अगोदर संसाराचा त्याग करावा लागतो. कारण देवाकडे जात असताना अनेक आपल्याला दुःख येतात, अनेक आपल्या वाट्यामध्ये संकट येत असतात, पण त्या संकटाला पार करून आपल्याला जावं लागत असतं. कारण ते संकट दुसरं तिसरं कोणी टाकत नाही, माझा भगवान परमात्मा टाकतो. त्याचं कारण म्हणजे या संकटाला पार करून माझ्याकडे माझा भक्त येऊ शकतो का ही परीक्षा घेणारा आपला देव आहे. त्यामुळे हे संकट आल्याच्या नंतर त्याला पार करून आपल्याला समोर जायला हवं की नाही मला सुद्धा माझ्या देवाकडे जायचंय, हे संकट मी पार करेल आणि देवाकडे जाईल एवढी ताकद आपल्यामध्ये असायला हवी. ती गोपी
भगवंताचं स्मरण करायला लागली, त्यावेळेस ती गोपी शरीराने तिथेच राहिली, पण मनाने भगवंताजवळ सर्वात अगोदर गेली. आणि भगवंताकडे जात असताना कधी तुम्ही शरीराने जाऊ नका. देवाकडे जात असताना कधी शरीराने जाऊ नका, कारण शरीराने तुम्ही या कथेमध्ये बसता, शरीराने तुम्ही भगवंताचं दर्शन घ्यायला जाताल, पण मनाने जर का तुम्ही घरी असाल तर या कथा ऐकून तुमचा काहीच उपयोग नाही. देवाचं दर्शन घेऊन तुमचा काहीच उपयोग नाही. जर मनाने आपण या कथेमध्ये असतो, मनाने आपण देवाचं दर्शन घेत असतो, तरच आपल्याला त्या कथेचा, तरच आपल्याला देवाच्या दर्शनाचा लाभ होतो. त्यामुळे कथेमध्ये तुम्ही एक वेळेस नाही आलात तरी चालेल, पण मनाने या कथेमध्ये नेहमी येत जा. सर्वांगाचं कान करून भगवंताची कथा श्रवण करावी. सर्वांगाचं कान करून म्हणजे आपण या कथा मंदिरामध्ये बसलेलो आहेत हे आपल्या डोक्यामध्ये अगोदर ठेवायचं, की मी भगवंताच्या कथेमध्ये बसलेली, मी देवाची कथा श्रवण करायला आले, आणि एकाग्र मनाने देवाचीच कथा कथन करावी. नाहीतर इकडे तिकडे काहीतरी घडते म्हणून आपण इकडे तिकडे बघायला गेलो तर आपलं मन चंचल होतं, आणि मन चंचल होऊन इकडे तिकडे फिरतं. त्यामुळे ती गोपी भगवंताजवळ सर्वात अगोदर गेली. कशाने? मनाने. मनाने भगवंताजवळ गेली आणि भगवंताजवळ जाऊन ती भगवंताजवळ बसली. आणि ह्या ज्या गोपी होत्या दुसऱ्या, त्या आपण आपलं काम धंदा सोडून भगवंताजवळ जायला लागल्या. प्रत्येक जण आपल्या नवऱ्यापाशी कोणी असते, कोणी सासूपाशी असते, कोणी सासूचे पाय दाबत असते. प्रत्येक जण आपण आपल्या घरी तसाच संसार ठेवला आणि माझ्या भगवान परमात्म्याकडे यायला लागल्या. येत असताना सुंदर असा शृंगार त्या करू लागल्या. आणि शृंगार करत असताना त्या गोपिया जात होत्या, म्हणजे फक्त तरुण तरुण गोपिया जात होत्या यातला भाग नाही. ज्या माथाऱ्या होत्या त्या माथाऱ्या सुद्धा त्या रासलीलेमध्ये गेलेल्या होत्या. गोपी म्हणजे म्हातारी आजी. ती काजळ लावायला लागली आपल्या होटांना, आणि काजळाच्या जागी लिपस्टिक लावायला लागली. शृंगार करत असताना पदर घेताना उलटा पदर घेतला, आणि विचित्र असं तिचं स्वरूप झालं, आणि तसंच आमच्या भगवान परमात्म्याकडे निघाली. अशा अनेक गोपी भगवंताकडे जायला निघाल्या. भगवंताजवळ सर्व गोपिका एकत्रित झाल्या, आणि ज्या वेळेस त्या सर्व गोपिका आल्या त्यावेळेस भगवंताने आपली बासुरी वाजवायची बंद केली आणि त्या गोपियांकडे बघायला लागल्या. आणि ज्या वेळेस भगवान परमात्मा गोपियांना बघतात त्यावेळेस म्हणतात, गोपियांनो, सर्वजण इथे एकत्रित आलात, आपल्या ब्रजमध्ये सर्व बरं आहे ना? काही झालं तर नाही? गोपिया म्हणायला लागल्या, म्हणे कान्हा किती नटखट आहेस म्हणे, तूच आम्हाला बोलवलंस बासुरी वाजवून, आणि तूच आता म्हणतोस इथे कशाला आल्या? हे देवा, असं काय करतोस तू? त्यावेळेस देव म्हणतो, ए गोपींनो, मी तुम्हाला बोलवलेलं नाही, तुम्ही कशामुळे आलात मला नाही माहिती म्हणे. भगवान परमात्मा असं का करतो? तर भक्तांना जवळ बोलवून सुद्धा देव त्याची परीक्षा घेतो. कारण बघा, संसारातल्या गोष्टी असतात. आपण बाजारामध्ये गेलो तर त्या बाजारामध्ये माळवं घेत असताना सुद्धा साधी भेंडी जरी असली तरी त्या भेंडीला आपण इकडून बघतो, तिकडून बघतो, मोडून बघतो, तोडून बघतो. टोमॅटो घ्यायचा असेल तर त्या टोमॅटोला इकडून बघतो, तिकडून बघतो. साधं मडकं जरी घ्यायचं असलं तर कुठे कुठे फुटलेलं तर नाही हे आपण अगोदर बघतो. त्याला वाजवून 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 नंतर आपण ते मडकं घेतो. मग भगवान परमात्मा तर स्वतः आपल्याला जवळ घेणार आहे. मग आपल्या भक्ताला थोडंसं देव चेक करून घेतो की नेमका हा मजबूत तर आहे ना. आणि जर मजबूत आपण नसल तर भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये दुःख पाठवतो. आणि ते दुःख जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण भगवंताचं स्मरण करतो, भगवंताचं कथन करतो, भगवंताला शरण जातो. आणि ज्या वेळेस आपण सर्वांगाने देवाला शरण जातो तेव्हा कुठे जसं जसं म्हातारपण जवळ येईल तसं तसं आपल्याला कळतं की या संसारामध्ये कोणी कोणाचं नाही देवाशिवाय. आणि म्हातारं झाल्याच्या नंतर आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश पडतो की देवाचं स्मरण आपण केलं पाहिजे. पण सांगू, भजन जर करायचं असेल तर ज्या स्थितीमध्ये आहात त्याच स्थितीमधून भगवंताचं भजन करावं. कारण म्हातारपणी देवाचं स्मरण करतो हे काही सांगता येत नाही.